अप्रतिम उखाणा. आमंत्रण आले हळदी कुंकूचं, निमित्त मकर संक्रांतीचं. बाकी तयारी नंतर करू, आधी पाहावं साडीचं. कपाट उघडताच दिसली पैठणी सुंदर गुलाबी. म्हटलं माझ्या हळदी कुंकवाला हीच साडी ठेवावी. बाजूलाच होती लिनन निळी, पण परवा तर नेसली होती भाजीच्या बड्डेच्या वेळी. खाली दिसले चमचमते जरदोसी साडीचे खडे. ही साडी नेसून मागच्याच महिन्यात तर गेलो होतो यांच्या मावशीकडे. मऊ सूत लागलं हाताला. सूत लागलं हाताला. साडी होती चिकनकारी, पण 2 महिन्यापूर्वी तर नेसली होती जाताना मी माहेरी. इरकलीचे दिसले गोंडे. म्हटलं प्रश्न सुटला. पण 6 महिन्यापूर्वी तर नेसली होती जेव्हा भेटले होते आत्याला. खादी साडी नेसावं तर हळद कुंकवाला साधी वाटेल. ज्यूटच्या साडीला आधी कडक इस्त्री लागेल. बोक्रेट साडी नेसली तर मीच उठून दिसेल. नक्की हळदी कुंकू कोणाकडे आहे सगळ्यांनाच प्रश्न पडेल. काय बाई करावे, साडीच नाही माझ्याकडे. हळदी कुंकवाची वेळ झाली तरी सुटले नाही कोडे. मग केली तक्रार रामांकडे. अहो मला साडीच नाही, नवी आणूया का गडे. मग मात्र स्वारींनी कपाळावर मारला हात. साड्यांनी भरलेलं कपाट पाहून झाले एकदम अवाक. जवळ मला घेऊन बोलले अगदी प्रेमाने, इतकी सुंदर आहेस तू, फरक तो काय पडतो साडीने. कोणतीही साडी नेस, तुला अप्रतिमच दिसेल आणि हळदी कुंकवाला गेल्यावर तुला दुसरीचीच साडी आवडेल.